सांगा ना बरं. 8 दिवस राहिले ना. 8 दिवस कुठं, 7 दिवस झाले ना. 6 कसे आज 8 दिवस झाले तर. रविवारीच आली होती. तुम्ही मोजच लागलात दिवस. रविवारीच आली होती. राहा तरी पण बघायची माय औषध घे, गोळी घे, औषध घे. आऱ्याला म्हणलं ना तिला दे जा गोळी, तिची तरी घे तू एक गोळी. संध्याकाळी पुन्हा अजून आली तर. पण घरी आले की लगेचच आई हे द्यायची ते द्यायची. आलीस का बाई ड्युटीहून, हे खा ते खा, किंवा तू एवढी ड्युटी करती, काम करती. आणि म्हणजे आई जेवढी आपली माया करते किंवा आई आपल्यावर जेवढा जीव लावते तेवढं मला तरी वाटत नाही ह्या जगामध्ये कोणी लावत असेल. म्हणजे आई 8 दिवस होत्या तर खरंच म्हणजे खूप म्हणजे दिवस एवढे चांगले गेले. आणि हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज म्हणजे तुम्हाला असं कधी होतंय का, म्हणजे करमत पण नाही, बोर पण होतंय, डोळ्यातून पाणी पण आपोआप येतंय. आणि ते कधी होतंय जेव्हा आपल्या जवळचं व्यक्ती म्हणजे जसं घरी आले आणि घरून गेल्याच्या नंतर आपोआप तो जिव्हाळा, तो प्रेम. तसंच मला पण झालं, कारण की आई काल गेल्या. तर म्हणजे घर असं फार सुन्न सुन्न वाटायले घरामध्ये. म्हणजे जेव्हा आई आलते तेव्हा म्हणजे घरामध्ये अशी रोनक होती. आणि काल गेल्या आई तर असं खूपच म्हणजे असं वेगळंच व्हायले. घरामध्ये बसावंच वाटत नाही. जेव्हा ड्युटीला आहेत तोपर्यंत काही आठवण येत नाही, पण घरी आले की लगेचच आई हे द्यायची ते द्यायची. आलीस का बाई ड्युटीहून, हे खा ते खा, किंवा तू एवढी ड्युटी करती, काम करती. आणि म्हणजे आई जेवढी आपली माया करते किंवा आई आपल्यावर जेवढा जीव लावते तेवढं मला तरी वाटत नाही ह्या जगामध्ये कोणी लावत असेल. म्हणजे आई 8 दिवस होत्या तर खरंच म्हणजे खूप म्हणजे दिवस एवढे चांगले गेले. आणि आई जातानी पण असं कसं तरीच होत होतं. आणि कालपासनं तर खरंच म्हणजे करमत पण नाही. आणि विशेष काल श्वर्या पण म्हणत होती, मम्मी तुम्ही रडतायत का? मी म्हटलं नाही बेटा, म्हटलं काय नाही, माझ्या डोळ्यात कचरा गेलता म्हटलं. पण तुम्हाला पण तसं होतंय का? म्हणजे आई म्हणजे मुलीकडं आली, राहिली 4-8 दिवस आणि घरातून गेल्याच्या नंतर घरामध्ये घर रिकामं असं आपल्याला वाटतं ना. म्हणजे आपली काळजी घेणारं, आपल्यावर म्हणजे या जगामध्ये सर्वात जास्त प्रेम करणार जे कोणी असते ते आई असती. आणि ते आई आपल्यावर एवढं प्रेम करते ते आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण स्वतः आई होतो तेव्हा. कारण की आपल्याला माहीत असतं त्या आईनी किती वेदना म्हणजे सहन केलेल्या असतात, की आपल्याला जन्म देताना आणि नंतरही आपल्या मुलांचं चांगलं हो किंवा आपल्या मुलांसाठी हे करायचं ते करायचं. तसं मी पण माझ्या मुलींना करते. आणि पाणी येतच राहिले डोळ्यातून, पण ते पाणी आवरते. कारण की जर रडलं गेलं किंवा म्हणजे म्हणतात पण अश्रू अनावर झाले तर आपल्याच माणसांच्या समोर होतात. आणि खरंच यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला आपलं असं मानते. आणि म्हणजे असं मला वाटलं की म्हणजे आत्ता मला थोडं बोरच होत होतं आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिला होता. तर म्हणजे माझ्या मनातल्या ज्या भावना येतात तर त्या तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. आणि खरंच कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे तुमची आई आल्याच्या नंतर आणि घरातून गेल्याच्या नंतर आईच काय, बहीणसुद्धा आली आणि घरातून जेव्हा लहान लेकरं किंवा घरात कोणी पाहुणे मंडळी आलेली असतात आणि ते आपल्या खूप जवळचे म्हणजे असे काळजाच्या तुकड्या म्हणजे जवळचे असलेले जर गेले तर माणसाला अश्रू अनावर होतात, डोळ्यातून पाणी आपोआप येतं. आणि तर आईसोबत जे घालवलेले क्षण आहेत किंवा आई जातानीचे जे लेकरांनी आम्ही जे आईला वाटे लावलं होतं तर तो व्हिडिओ समोर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आज 6 वाजले तर आणि
सांगायची गोष्ट अशी आहे की 4-5-6 दिवस कसे निघून गेले कळालं नाही आणि 6 वाजले जाता आणि आता आमच्या आई जाणार येता. तर आई चालल्यात म्हणून वाईट बी वाटायले. वाईट वाटायले का नाही? जाऊ नका नाही. कवर राहू म्हणजे राहा ना बरं. 8 दिवस राहिले ना. 8 दिवस कुठं 7 दिवस झाले ना. 6 कसे आज 8 दिवस झाले तर म्हणजे रविवारीच आली होती. तुम्ही मोजच लागलात दिवस. रविवारीच आली होती. राहा तरी पण पुन्हा येते छोऱ्या म्हणणार राहा. पुन्हा महिनाभर राहते मग. बाई मोठी आहे तुम्हाला 10 कुल्फ्या खाऊ घालते थांबा म्हणा. नको पुन्हा राहते म्हणाले. मग ही माझी कुल्फी. ही माझी कुल्फी. ही माझी. आणि आज आहे कुल्फी पार्टी. कोणच्या पैशाकडून? कोणाच्या पैशाची? कोण? माझ्या. किती छान आहे. आईला घ्यायला कोण आलं आणि हे पेढे कोणी आणले तर आणि पेढे पण आणि हा आर्याला आवडतो असा चिवडा पण, कारण की आर्याला ताप येत होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन पण आणलं होतं साहेबांनी. आणि हे पहा लाडका ज्ञानोमामा आलेला आहे आमचा आईला घेण्यासाठी. आणि आल्या आल्या कारण की आईने लाडू केलेले त्याला पण माहिती होते आणि डबे पाहत होता कोणत्या डब्यामध्ये लाडू येतं म्हणून, कारण की गुळाचे लाडू जेवढे मला आवडतात तेवढेच ह्या हिरोला पण आवडते. तर आणि आम्ही म्हणजे मोठे झालोत पण तरी पण असं म्हणतात ना बहीण भावाचं जे नातं असतं की त्याला चिडवणं बोलणं. आणि ते पहा जास्त गुळ लावलेले आपण घेतले तर त्याला म्हणलं अरे प्लेटमध्ये तरी घे. तर हो घेतो म्हणे. थांब देते म्हणलं, देऊस तर काही दम नाही. आणि तोपर्यंत मस्त असे लाडू, कारण की त्याला पण माहिती आहे म्हणजे त्याला पण आईच्या हातचे लाडू आवडतात आणि मला पण आवडतात. मग काय लाडू त्याने मस्त खाल्ले. आणि ही पा शोरू आली की शोरूला मामाने आणलेला पेढ्याचा बॉक्स दिला, कारण की जेव्हाही ज्ञानोमामा येईल किंवा किसूमामा येईल कोणीही आलं तर लेकरांसाठी काहीतरी खाऊ घेऊन येतात, कारण की लेकरं वाट पाहत असतात की मम्मी काय देणार आहे, म्हणजे तिला काय आणलं. आणि हे पहा पवन कसा रडतोय. कशामुळे रडतोय तर पवनला वाटतंय की त्याच्या मोठ्या आई आज चालल्या आता आणि मोठी आई चालल्या आता म्हणून पवन रडत होता. तर त्याला असं वाटत होतं की मी त्याला जाऊ देत नाही, पण मग मोठी आई म्हणे जाऊ दे म्हणे, नंतर त्याची 22 तारखेला वापस येईल, त्याचा पेपर आहे त्या दिवशी. मग ते पाया पडला आणि म्हटलं जाऊ देणार नाही तुला मी, चल म्हटलं दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते. तर मोठी आईला काही सोडलंच नाही बिचाऱ्याने. मोठी आई तिथं बॅग भरत होती तर मोठी आईपाशी थांबून राहिला. आणि म्हणजे नातू कसा आजीला सोडलं नाही तर नाही शेवटी. आणि हा क्षण म्हणजे आई निघाली तेव्हा आता म्हणजे कसं तरीच होत होतं म्हणलं. आणि आई म्हणाली बाई तू पण गरम झालीस का? मी म्हणलं नाही ग बाई मी नाही झाले गरम. तरी आपण अंगाला हात लावून म्हणे थोडी तापलीस. आणि जेव्हा आईला मिठी मारली तेव्हा असा कंठ असा दाटून आला, पण खूप कंट्रोल केलं. म्हणजे मी जर म्हणजे जास्त रडले किंवा तर आईला पण वाईट वाटेल, तर त्याच्यामुळं मी रडणं बंद केलं. म्हणजे डोळ्यातून अश्रू बाहेर येता थांबले असं. आणि ही आरू पहा म्हणजे आजीची माया कशी असते, लेकराच्या तोंडावर हात फिरवणं माया करणं. हे पहा शोरूबाई पळत आली मोठी आई चालल्याता म्हणून. आणि मग काय मोठ्या आईने मस्तपैकी तिला छान जवळ घेतलं आणि लेकराचा लाड वगैरे केला. आणि हे ज्ञानोमामाचं बड्डे गिफ्ट राहिलं होतं आर्या दीदीला द्यायचं, तर ज्ञानोमामाने 500 रुपये दिले आर्याला, घे तुझ्या बड्डेचं काय गिफ्ट घ्यायचं म्हणून. तर एवढी खुश झाली आर्या. म्हणजे मम्मी पप्पाकडे कितीही पैसे असले तरी पण जो ही मामा आजी आजोबा ज्यांनी पैसे दिले तर ते लेकराची खुशीच वेगळी असते. आणि शौर्याचे 500 रुपये शौर्याला जेव्हा दिले तर शौर्या फास्ट जाऊन गल्ल्यामध्ये पैसे टाकून आली तिच्या, कारण की तिला माहीत होतं
की पैसे दिले की आता आम्ही जोही गल्ला तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये पैसे टाकायचेत आणि लेकरांना खरंच ते पाहिजे, कारण की जेही नातेवाईकांनी कोणी पैसे दिले तर त्यांना म्हणजे कसे साचवायचे वगैरे ते सांगायला पाहिजे आईवडिलांनी. आणि ज्ञानूमामा निघत होता. मी पवनला यासाठी जाऊ देत नव्हते की गाडीवर जाऊ नकोस, कारण की किसमामा येणार होता नंतर. आणि आई गेल्याच्या नंतर यांना बोर झालं दोघींना, तर मग मी घेऊन आले त्यांना बाहेर खाण्यासाठी, कारण की घरी तर खूप असं बसावंच वाटत नव्हतं. आई गेली आणि साहेब पण बाहेर ड्युटीला गेलते. तर मग आर्याला आणि शौर्याला मी घेऊन आले जवळच्या म्हणजे आमच्या हॉटेलला जवळच्याच. आणि तिथं येऊन आता लेकरांच्या मनाप्रमाणे काहीतरी खायला द्यायचं, कारण की आर्याची पण थोडीशी तब्येत बरोबर नव्हती आणि ती घरी पोळी भाजी खायला पण नको म्हणत होती. तर मग तिला थोडंसं चव तोंडाला येण्यासाठी तर तिला मी नूडल्स दिले. तसे तब्येत बरोबर नसताना द्यायला न पाहिजेत, पण काहीतरी पोटात पण गेलं पाहिजे, तर त्यासाठी तिला नूडल्स दिलेले. आणि त्याच्यानंतर आला किसूमामा, आणि किसूमामा आल्याच्यानंतर पोरी जास्तच खुश झाल्या आणि बोलला किसूमामा. आणि पवन गेला की किसूमामा पण थोडा वेळ थांबून गेला. त्याच्यानंतर आर्या शौर्याच्या ह्या दोघी आल्या, कारण की त्यांना खरंच खूप बोर होतं आर्या शौर्याला पण आणि मला पण. तर मी राजकटला वहिनीला कॉल केला आणि त्या आणि त्यांच्या 2 मुली आल्या. मग काय आम्ही 6 जणी, आम्ही दोघी आणि आमच्या 2 अशा, त्यांना पण 2 मुलीच येतात आणि आम्हाला पण 2. तर मस्तपैकी आम्ही छानशी पार्टी केली. आणि मग आर्याला थोडीशी थंडी वाजत होती, तर आर्याने स्कार्फ कसा बांधून घेतला होता बघा. आम्ही तिला थोडंसं हसलो आणि म्हणजे लेकरांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि आई जरी गावाकडे गेल्या असत्या तरी पण मी आईला भेटायला दर रविवारी जाते. आणि एवढंच म्हणजे प्रत्येक मुलींनी एवढं करायला पाहिजे. जरी तुम्ही ड्युटीच्या ठिकाणी असाल तर जरी जाणं झालं नाही तुमचं, तर एखादा आठवड्यातून 4 दिवसाला, 8 दिवसाला किंवा दररोज केला तर खूप चांगलं. आईला कॉल करत जा, कारण की तिच्या काळजाचा तुकडा आपण असतो. आणि जेवढं आई प्रेम करते तेवढं ह्या जगात तरी मला वाटत नाही दुसरं आपल्यावर कोणी प्रेम करत असेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.